हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी प्रज्वल तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। आजची रेसिपी आहे शॉर्टकट चिवडा पद्धत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला मुळीच विसरू नका। आणि हा चिवडा जो आहे ना, तो मला अक्कांनी शिकवलाय। अक्का म्हणजे कोण तर यांची आजी। तर लहानपणी जेव्हा माझा वाढदिवस वगैरे असायचा ना, तेव्हा माझी मम्मी असंच पटकन एकदम फास्ट चिवडा बनवायची। तो चिवडा मी आज बनवणार आहे। आणि ना यांना चिवडा इतका आवडतो ना, बस ते चिवड्याचं पॉकेट जरी आणलं ना लगेच फोडतात आणि खात बसतात। त्यामुळे मी आज चिवडा बनवतीये। चला तुम्हाला दाखवते चिवड्याला लागणारं साहित्य। छानपैकी मी मिरची कट करून घेतलीये, छान धुवून कोथिंबीर, कढीपत्ता ठेवलाय, हळद, मोहरी, जिरे, मीठ आणि हा लसूण, हे सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे। छान अशी फोडणी द्यायची आणि चिवड्यामध्ये मिक्स करायची। हीच ती शॉर्टकट पद्धत। छान कढई तापलेली आहे, 3 पळ्यात तेल टाकले मी। आता यामध्ये सर्वात अगोदर कढीपत्ता तळून घेते छान। कढीपत्त्याला पाणी असल्यामुळे एवढं उडतंय ते। लसूण टाकतेय मी, छान ब्राऊन कलर होईपर्यंत लसूण तळून घ्यायचंय। छान कोथिंबीरही तळून घ्यायची। कोथिंबीर व्यवस्थित तळली गेली तर चिवडा छान लागतो, नाहीतर चिवडा नरम होतो, म्हणून कोथिंबीर चांगली तळून घ्यायची। छान अशा मिक्स तळून घ्यायच्या। ठसका लागत असेल तर बाहेर पळून जायचं, माझ्यासारखं। बाहेर पळून गेलात तरी मिरच्यांकडे लक्ष द्यायचं बरं का, नाही तर मिरच्या करपून जातील। हा चिवडा असं सगळा टाकून घ्यायचा आणि त्यानंतर यावर मुरमुरे मिक्स करायचे। चिवडा करताना नेहमी मुरमुरे चाळून घ्यायचे। हे बघा, सगळे मुरमुरे या चिवड्यात मिक्स करायचे। आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा आमचा वाढदिवस माझी मम्मी करायची, तर तेव्हा आहे ना असं चिवडा बनवायची। माझ्या मम्माची आठवण झाली मला। मोहरी छान तडतडली ना, मग जिरे टाकायचे। त्यानंतर मीठ पण टाकून घ्या लगेचच आणि हळद। गॅस बंद करा, नाहीतर हळद जाईल करपून। आणि आपण जे हे सगळं तळून ठेवलंय ना, ते पुन्हा सगळं याच्यात टाकायचं आणि हे सगळी फोडणी या चिवड्यामध्ये मिक्स करायचं। छान असा शॉर्टकट पद्धतीने हा चिवडा तयार झालेला आहे। हळदी तुम्हाला कॅमेऱ्यात कमी वाटतेय, पण हळद एकदम व्यवस्थित पडलेली आहे आणि यांना जास्त हळद आवडत नाही, म्हणूनही मी थोडीशी कमी टाकलेली आहे। तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही हळद यूज करू शकता। हा आपला शॉर्टकट पद्धतीचा चिवडा तयार झालेला आहे। हा चिवडा तुम्ही छान असा पिकनिकला, कुठं गावी जात असेल तर प्रवासाला घेऊन जाऊ शकता। खूप छान आणि चविष्ट, कमी वेळात तयार होणारा हा चिवडा आहे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। ओके, बाय बाय।